विधानसभेच्या निवडणुका आहे, लोकसभेच्या निवडणुकामध्ये 12पेक्षा अधिक खासदार जे कांदा पट्ट्यात होते ते सगळेच भाजपचे आणि त्यांच्या मित्रपक्षांचे शेतकऱ्यांनी पाडले आणि तो धासका घेऊन अजित पवार त्यांच्या महायुतीच्या मीटिंगमध्ये पियुष गोयल यांना सांगत होते की आता कांद्यावर निर्यात बंदी करू नका, परंतु वास्तविक निर्यात बंदीच आहे कांद्यावर। शेतकऱ्यांना असा समज झाला असेल की निर्यात बंदी उठवल्यामुळे हे कांद्याचे भाव वाढलेले, परंतु तसं नाही, कांद्यावर निर्यात बंदी आहेच। कांद्याचा एक टर्कलसुद्धा या देशाच्या बाहेर जाणार नाही याची व्यवस्था नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारने करून ठेवलेली आहे। फक्त भ्रम पसरवण्याचं काम अजित पवार करतात। शेतकऱ्यांनी सुद्धा असं समजू नये की निर्यात सुरू आहे, निर्यात बंदच आहे, परंतु एकूण वातावरणामुळे किंवा एकूण सगळ्या निवडणुकांचं वातावरण आणि कांद्याचं शॉर्टेज याच्यामुळेच फक्त कांद्याचा भाव वाढलेला आहे।